एकाच गाडीमध्ये जवळपास 16 प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे आणि त्यामुळे अपघाताची तीव्रता निश्चित वाढलेली आहे आणि आता प्राथमिक माहितीवरून सदर वाहनाला परवानाही नव्हता, त्यामुळे ते क्लॅन्डेस्टाईन ऑपरेशन होतं आणि अशा वाहनाचा अपघात झालेला प्रथमदर्शनी दिसून येतो. अशा प्रकारचे अनेक वाहनं पुणे जिल्ह्यामध्ये आहेत, ज्या ज्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होते आणि सुरक्षितता लोकांची धोक्यात येते. काय कारवाई होईल? तिन्ही विभागामार्फत म्हणजे पोलीस विभागामार्फत तसेच RTO आणि हायवे पोलीस या विभागामार्फत वेळोवेळी अशा वाहनांवर कारवाई केली जाते. नागरिकांनाही असं आव्हान आहे की STचा प्रवास हा सुरक्षित प्रवास आहे, त्यामुळे अशा अनधिकृत वाहनातून प्रवास करणं त्यांनी टाळावं, जेणेकरून त्यांच्या सुरक्षितता अबाधित राहू शकेल. सर, असं देखील नागरिकांनी आरोप केला, हे ज्या नॅशनल परमिटच्या जी वाहनं आहेत ते काही काही जे ड्रायव्हर आहेत ते वेगळ्या पद्धतीचे नशा वगैरे करतात. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मी तिन्ही विभागामार्फत अशा प्रकारे ड्रिंक अँड ड्राईव्ह असतील किंवा नशेच्या अंमलाखाली वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात सुद्धा वेळोवेळी कारवाई करण्यात येते आणि अलीकडच्या काळामध्ये अशा गोष्टींचं प्रमाण वाढताना दिसत आहे, त्यामुळे अधिक कठोर तपासणी करून कारवाई करणं एवढा एकमेवच पर्याय आहे याच्यावर. ठीक आहे, धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल.